आपल्यापैकी अनेकांनी आजी आजोबा, आई वडील किंवा घरातील मोठ्यांना अन्न वाढल्यानंतर ताटाभोवती पाणी फिरवताना पाहिलं असेल. पण कधी विचार केला आहे का की हे नेमकं का केलं जातं? यामागे काही अंधश्रद्धा आहे की खरोखरच वैज्ञानिक कारणही आहेत? आज आपण हाच अत्यंत रोचक आणि महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. चला तर मग या प्राचीन परंपरेच्या मागील गूढ काय आहे हे जाणून घेऊया. आणि हे पाणी फिरवणं आपल्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी किती उपयुक्त आहे तेही बघूया. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. आपल्याकडे काही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत. त्यातीलच ही एक म्हणजे जेवताना ताटाभोवती पाणी फिरवणं. अनेक घरांमध्ये आजही हे करताना दिसते. पण यामागे खरे कारण किती लोकांना माहिती आहे? शास्त्रानुसार जेवायला सुरुवात करण्यापूर्वी ताटाभोवती पाणी का फिरवलं जातं? जुने जाणते लोक जेवायला सुरुवात करण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून आपोषणी घेऊन मगच जेवायला सुरुवात करत असत. पण का? तर त्याचं आधी आध्यात्मिक कारण जाणून घेऊया. भारतीय संस्कृतीत जेवणाला एक पवित्र विधी मानला जातो. अन्ना म्हणजेच अन्न देवतेला नमस्कार करण्याची ही पद्धत आहे. पाणी फिरवल्यानं अन्नातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि जेवण शुद्ध आणि सात्विक बनतं असं मानलं जातं. त्याचबरोबर हे एक प्रकारचं संरक्षण कवच निर्माण करतं, जी वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा अन्नात प्रवेश करू नये यासाठी केले जाते. आता वैज्ञानिक कारण काय? तर पाणी उष्णता शोषण्याचे गुणधर्म असलेले आहे. अन्न पानात वाढल्यानंतर पाणी फिरवल्यास त्याची उष्णता संतुलित राहते असं म्हणतात. शिवाय पाणी चुंबकीय क्षेत्र निर्माण करतं, त्यामुळे आजूबाजूच्या वातावरणातील विद्युत भार आणि ऊर्जा संतुलित राहते, ज्याचा परिणाम अन्नाच्या पौष्टिकतेवर आणि शरीराच्या पचन क्षमतेवर होतो. मन आणि शरीर शांत ठेवण्यासाठी ही एक मानसिक आणि भावनिक क्रिया आहे, ज्यामुळे अन्न ग्रहण करण्याचा सकारात्मक प्रभाव पडतो. आता अन्नाच्या ताटाभोवती पाणी फिरवणं ही केवळ अंधश्रद्धाच नसून त्यामागील शास्त्रीय दृष्टिकोन आणि आध्यात्मिक तत्वज्ञान आहे. यामुळे हा प्राचीन भारतीय संस्कार आजही काही घरांमध्ये प्रचलित आहे. शिवाय शास्त्रानुसार ताटाभोवती पाणी फिरवणं आणि जेवण सुरू करण्यापूर्वी नामजप करणं हे दर्शवतं की आपण अन्न देवतेचा आदर करत आहात. असं केल्यानं माता अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते. ज्या व्यक्ती या परंपरेचं नियमित पालन करतात त्यांचे स्वयंपाकघर नेहमी अन्नधान्यानं भरलेले राहते असे अनुभव बऱ्याच जणांचे आहे असं सांगितलं जातं. शिवाय जेवण सुरू करण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवण्याची आणि श्लोक म्हणून ईश स्मरण करण्याची परंपरा जुनी आहे. उत्तर भारतात त्याला आचमन आणि पाण्याच्या बाहेर जी 4 शीतं ठेवली जातात त्याला चित्रा आहुती असं म्हणतात. त्याचवेळी तामिळनाडूमध्ये या परंपरेला परिशेषणम म्हणतात. आजही अनेक जण ही परंपरा पुढे चालवताना आपण पाहतो. यांच्याकडून या परंपरेची माहिती घेऊन आपणही ती पुढे नेली पाहिजे. सनातन धर्मात अशा अनेक महान गोष्टी आहेत ज्यांच्या मागे खोल वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणं आहेत, परंतु त्याचा खरा अर्थ आपल्याला अनेकदा माहिती नसतो किंवा आपण तो जाणून घेण्यात कमी पडतो. अशीच ही परंपरा आहे की जेवण सुरू करण्यापूर्वी ओंजळीत थोडंसं पाणी घेऊन ताटाभोवती फिरवलं जातं. असं करण्यामागील कारणं आणि फायदेही आहेत. शिवाय अन्नाच्या ताटाभोवती पाणी फिरवण्याला तर्कशुद्ध महत्त्वही आहे. ही प्रथा केवळ धार्मिक किंवा पारंपरिकच नाही, तर तिच्या मागे काही तर्कसंगत आणि वैज्ञानिक कारणं सांगितली गेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नशुद्धी आणि स्वच्छता. पूर्वीची लोक अन्नशुद्धीला फार महत्त्व देत होते. पाणी फिरवल्यानं अन्नाच्या आसपास असलेली धूळ, कीटक किंवा इतर अशुद्धता बाजूला केली जाते. त्यामुळे अन्न अधिक स्वच्छ आणि सुरक्षित राहतं. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे उष्णता संतुलित राहते. ताजं अन्न गरम असतं आणि थंड पाणी त्याच्या भोवती फिरवल्यानं उष्णतेचा संतुलन राखण्यालाही मदत मिळते. त्यामुळे अन्न खूप गरम असल्यास ते पचण्यास सोपं होतं. त्याचबरोबर जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवल्यानं आपलं संपूर्ण लक्ष जेवणावर केंद्रित होतं. हा एक प्रकारचा मानसिक संकेत असतो की आता आपण अन्न ग्रहण करणार आहोत. त्यामुळे शरीर आणि मन तयार होतं असं म्हणतात. याचबरोबर नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण होतं. अन्न ग्रहण करताना शांत आणि सकारात्मक भावना निर्माण होते. असं म्हणतात, अन्न घेताना आपलं वातावरण, मनस्थिती आणि शरीराच्या तापमानाचं संतुलन महत्त्वाचं असतं. पाणी फिरवल्यानं हे संतुलन राखलं जातं आणि अन्न सहजच पचतं. ही परंपरा अंधश्रद्धा नसून तिच्या मागे शास्त्रीय आणि तर्कशुद्ध आधार आहे. आपल्या पूर्वजांनी स्वच्छता, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेसाठीच हा उपाय शोधून ठेवला आहे, जो आजही उपयुक्त ठरतो. तर मंडळी, आज आपण जाणून घेतलं की अन्नाच्या ताटाभोवती पाणी फिरवण्यामागे केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक आधारही आहे.
ही प्रथा अन्नशुद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि आरोग्याच्या दृष्टीनं उपयुक्त असल्याचं लक्षात आलंय. म्हणूनच आपली जुनी परंपरा केवळ अंधश्रद्धा म्हणून नाही, तर त्यामागचं गूढ विज्ञान समजून घेऊन ती प्रथा प्रचलित ठेवली पाहिजे असंही म्हटलं जातं. अन्नाभोवती पाणी शिंपडणं म्हणजे देवाला अर्पण करणं आणि आम्हाला खाण्यासाठी अन्न दिल्याबद्दल त्यांचे आभार मानणं असेही मानलं जातं. खरं तर काही जण जेवणाचा काही भाग देवांना अर्पण म्हणून बाजूला ठेवतात. जेवण सुरू करण्यापूर्वी या प्रथेला चित्रहुती असं म्हणतात. हे का केलं जातं तर असं मानलं जातं की ताटाभोवती पाणी फिरवल्यानं अन्नावर असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते. अन्न सात्विक आणि ऊर्जा प्रदान करणारं बनतं. त्याचबरोबर काही ठिकाणी हा उपाय नजर दोष टाळण्यासाठी सुद्धा केला जातो. पाणी नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची ही क्षमता ठेवते. त्यामुळे अन्न ग्रहण करण्याआधी ताटाभोवती पाणी फिरवलं की त्यावरील कोणत्याही वाईट तरंग लहरींचा प्रभाव कमी होतो आणि पचनतंत्र सुधारतं. हा एक मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यामागे आहे. तर मंडळी, हा विषय तुम्हाला कसा वाटला? तुमच्या घरीही अशी प्रथा आहे का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या आणि रोचक विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.